नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्पॉटलाईट डेली आन्सर रायटिंग चॅलेंजच्या 11 नोव्हेंबरच्या प्रश्नाचं आपण याच्यामध्ये डिस्कशन करणार आहोत. तत्पूर्वी स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या IAS मेनसाठीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इनरोल करण्यासाठी spotlightratingforum@gmail.com या मेल ID वर तुम्ही मेल करू शकता. डेली आन्सर रायटिंग असेल, विकली GS एसे असेल किंवा मराठी इंग्लिश एसे MPSC करता असेल तर त्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीसाठीची इनरोलमेंटची प्रोसेस तुम्हाला spotlightratingforum@gmail.com या मेल ID वर मिळेल. आजचा प्रश्न बघूयात. आजचा जो प्रश्न आहे, राईट डाऊन द सिग्निफिकन्स ऑफ यूथ इन इलेक्टोरल पॉलिटिक्स. हाऊ टू इनकरेज यूथ फॉर पार्टिसिपेशन इन इलेक्टोरल पॉलिटिक्स. आता बघा, 10 मार्कांसाठी हा प्रश्न लिहायचा आहे. तो ऑब्व्हियसलीच्या दोन प्रश्न आहेत. पहिला ए जो आहे तो म्हणजे सिग्निफिकन्स ऑफ यूथ इन इलेक्टोरल पॉलिटिक्स आणि बी हाऊ टू इनकरेज यूथ फॉर पार्टिसिपेशन इन इलेक्टोरल पॉलिटिक्स. सो हा प्रश्न लिहित असताना ऑब्व्हियसली 50-50% वेटेज तुम्ही प्रॉपरली या दोन्ही गोष्टींना देणं अपेक्षित आहे. कुठलाही प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो तो का विचारला जातो हा एक बेसिक प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही प्रश्न वाचता त्यावेळेस तुम्हाला की बाबा हा प्रश्न का विचारला असेल, तर साधी गोष्ट आहे. काल बिहारचे इलेक्शन आणि त्याचे निकाल सगळे आलेत. याच्यामध्ये एक चर्चा मोठ्या प्रमाणावर होती, ती म्हणजे तेजस्वी यादव जे आहे, तर तेजस्वी यादव एज 31 इयर्स, हा ना, म्हणजे ही लोक 2015च्या कॅबिनेटमध्ये सुद्धा होती, तेजस्वी यादव वगैरे. परंतु जे आता 2020मधलं चित्र आहे ते बऱ्यापैकी मॅच्युअर आहे आणि तिच्यामध्ये कुठंतरी पॉलिटिकल मॅच्युरिटी दिसते आणि यूथ काय करू शकतो त्याचं पण एक रिफ्लेक्शन येतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की जे काही ॲव्हरेज एज ऑफ लोकसभा आहे इंडियाची, जर तुम्ही आपली लोकसभा जर आपण बघितली तर त्याचं ॲव्हरेज एज किती आहे, ते ॲव्हरेज एज जे आहे ते नियर अबाउट ±60 इयर्सच्या आसपास जातं. म्हणजे एकीकडं आपण म्हणतो की भारत हा तरुणांचा देश आहे, हा ना, यूथ तरुणांचा देश. मग तरुणांच्या देशामध्ये जे प्रश्न आहेत ते तरुणांचे प्रश्न आहेत, जी आव्हानं आहेत ते तरुणाईसमोरची आव्हानं. मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन जो काही डिव्हिडंट आहे, तर त्या हिच्यामध्ये जर तुम्ही सगळं बघितलं तर तिच्यामध्ये जो यूथ आहे त्या यूथचे प्रश्न जे आहेत, म्हणजे जवळपास 18 तर 40पर्यंतचा जो वयोगट आहे, या वयोगटातले प्रश्न किंवा या लोकांच्या ज्या काही द्विधा आहेत, हा ना, त्या सगळ्यांना सोल्युशन कोण देऊ शकतं, तर प्रामुख्याने ही लोक देऊ शकतात. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपण इथिक्समध्ये ॲटिट्यूड पण शिकतो बघा. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन तो आयदर सकारात्मक असतो किंवा नकारात्मक असतो, न्यूट्रली असतो. पण सकारात्मक नकारात्मकमध्ये तर एजनुसार हा ॲटिट्यूड बदलत जातो. पॉलिटिकल आयडिओलॉजीचा जर विचार केला तुम्ही, तर जे कसं जसं जसं एज वाढत जातं तसं तसं कन्झर्वेटिव्ह ॲटिट्यूड जो आहे तो तुम्हाला बघायला मिळतो, हा ना, की स्टेटस किओ म्हणजे जी चालू आहे तशा पद्धतीने चालू असू देत, तिच्यामध्ये सडन चेंज आपल्याला नको. यूथच्या इच्छामध्ये मॅक्झिमम चेंजेस तुम्ही करू शकता, एक्स्ट्रीम लेवलला जाऊ शकता. आणि त्यामुळे तरुणांचा देश म्हणून जे काही प्रश्न आजच्या डेटमध्ये आहेत, जसं हा ना अनएम्प्लॉयमेंट नावाचा जो इश्यू आहे, हा ना, की जो आता बिहारच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आला, मायग्रंट लेबरचा इश्यू आहे. हा लेबर कोण आहे, तर हा लेबर प्रामुख्याने तरुण आहे. म्हणजे हे जे वेगवेगळे प्रश्न आहेत तिच्याचा केंद्रस्थानी तरुण आहे. आणि त्याच्यामुळे तो तरुण जर असला तर ऑब्वियसली ही जी इलेक्टोरल पॉलिटिक्स आणि त्याच्यामधल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तरुणांच्या दिशेने, त्यांच्या प्रश्नांच्या दिशेने वळू शकतात. तरुण येऊन तिच्यामध्ये एक तर एनर्जी प्लस कामाची जी पद्धती ती स्पीडअप होऊ शकते. अशा नंबर ऑफ गोष्टी आहेत. हे त्यांचं सिग्निफिकन्स आहे. कारण या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये भारताच्या लोकसंख्येमध्ये जो क्रक्स आहे की ज्याच्या आजूबाजूला हे फिरतं तो यूथ आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी पॉलिसी मेकर जर 60 एजच्या आसपासचे असतील तर ते कुठंतरी वर्क होणार नाही. मग त्याच्यामुळे हाऊ टू इनकरेज यूथ टू फॉर पार्टिसिपेशन इन इलेक्टोरल पॉलिटिक्स. आता बघा, दुसरा जो प्रश्न आहे याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा, की एकतर सगळं ठीक आहे पण यूथ तुमचा जो तरुण आहे तो कसा पार्टिसिपेट करणार याच्यामध्ये, की त्याचा ॲटिट्यूड जो आहे तो पॉझिटिव्ह झाला पाहिजे. कशासाठी, तर इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये येण्यासाठी. राजकारणाकडे तरुणांनी सकारात्मक दृष्टीने बघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की जे काही त्यांचं स्कूल आहे, है ना, म्हणजे कॉलेजेस आहेत, म्हणजे एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे आहे तिथं त्यांचा पॉलिटिक्स आणि त्याच्या संबंधीचा दृष्टिकोन जो आहे तो सकारात्मक केला पाहिजे. म्हणजे तिचं चर्चा झाली पाहिजे. एकीकडं आता तुम्ही साधी गोष्ट, तुम्ही आता सिव्हिल सर्व्हिससाठी प्रिपेअर करताय, दॅट्स वाय यू आर रिडिंग कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड ऑल दॅट. पण जर तुम्ही ह्या क्षेत्रात आला नसता तर कदाचित तुम्ही संविधान बघितलं सुद्धा नसतं किंवा या बाकीच्या ज्या बेसिक गोष्टी, फंडामेंटल राईट्स आणि याच्याबद्दल आपण चर्चाही केली नसती. त्याच्यामुळे जे काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत त्यांनी
विद्यार्थी दशेमध्ये ज्या वेळेस यूथ आहे त्यावेळेस या गोष्टींवर फोकस करणं गरजेचं आहे की पॉलिटिक्स अँड ऑल दॅट. सो स्कूल, कॉलेजेस आणि या सगळ्या गोष्टी फार फार महत्त्वाच्या आहे याच्यामध्ये. दुसरा महत्त्वाचा जो इश्यू येतो की तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे, फॅमिली अँड सोसायटी, त्यांनीही या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक पद्धतीने बघणं, विचार करणं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर यूथला पार्टिसिपेट करायचं असलं तर सगळ्यात बेसिक गोष्ट आहे फॅमिली सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. तर तो तिथून मिळणं गरजेचं आहे. आणि फॅमिलीमध्ये ती अवेअरनेस असेल तर ते की बाबा पॉलिटिक्स ॲज अ करिअर, तर ती पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा पॉलिटिक्स ॲज अ करिअर तुम्ही करू शकता का. आता इथं पण कॉम्पिटिशन भरपूर आहे, हे इतकं सोपं नाही आहे. पण तरीसुद्धा की जर यूथ चांगल्या पद्धतीने वर्क करेल, आधीपासून करेल. शेवटी बघा, कुठल्याही क्षेत्रात सक्सेसफुल व्हायला तुम्हाला काही वर्ष द्यावी लागतात. तर ती त्यांनी जर आधीच्या काळात दिलेली असतील तर युथफुल स्टेजमध्ये त्या गोष्टी वर्क होऊन जातात. सो पॉलिटिक्स ॲज अ करिअर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की इंटर्नशिप असेल किंवा मग त्यासंबंधी गव्हर्नमेंटचे जे पॉलिसी मेकिंग असेल त्याच्यातून जर काही मंथली स्कॉलरशिप किंवा तशा पद्धतीने काम करायला सुरुवात केली तर ते ॲज अ व्हॉलंटियर्स किंवा पॉलिटिक्समध्ये येऊ शकतात, है ना. पी एम फेलोशिप, CM फेलोशिप यासारखे जे प्रोग्राम आहेत तर ते टिपिकल कोर पॉलिटिक्सला घेऊन जर केलेत, जर त्यांना काहीतरी मंथली मिळत असेल तर ते अजून चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. शेवटी एक गोष्ट आहे की प्रत्येकजण जे काय करतोय तर त्याच्या बेसिक नीड्स आहेत. तर तो एक प्रश्न जो आहे की आर्थिक प्रश्न, तो जर सुटत असेल तर तोही फार महत्त्वाचा आहे. प्लस दुसरी महत्त्वाची गोष्ट येते की जे काही पॉलिटिकल पार्टीज आहेत तर त्या पॉलिटिकल पार्टीजनी पण हा विचार करणं गरजेचं आहे आताच्या डेटमध्ये की तुम्ही ज्या ठिकाणी लढताय त्या ठिकाणचा जो यूथ आहे तो कसा कॅप्चर करता येईल. तर तो यूथला यूथच खेचणार आहे ऑब्वियसली. तुम्ही आता महाराष्ट्रातले पण जे काही यूथ लीडर्स आहेत त्याचे एक्झाम्पल्स बघू शकता, भारतातले बघू शकता. तर यूथला यूथ खेचतं आणि त्याच्यामुळे पॉलिटिकल पार्टीजनी पण त्यांना तेवढा सपोर्ट करणं आणि इन्करेज करणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त जे काही तरुण उमेदवार आहेत ते देणं गरजेचं आहे. सो अशा गोष्टींचा उहापोह या उत्तरामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. तर त्या गोष्टी आणि दोघी सेपरेटली तुम्ही जर प्रॉपरली लिहिलं तर हे गरजेचं आहे. कारण अजूनही प्रॉब्लेम काय येतोय की तुम्ही सलग उत्तर लिहून मोकळे होताय काही लोक. तसं व्हायला नको. दोन वेगवेगळे प्रश्न आहेत, दोघी वेगवेगळे प्रश्न प्रॉपरली डिफाईन होणं तिथं गरजेचं आहे. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.